आज मी काढलं होतं माझं कपाट डीप क्लीन करण्यासाठी आणि खरंच अगदी 3 ते 4 तास मी यासाठी घालवले आणि आधी जसे कपडे ठेवले होते ना मी त्यापेक्षा थोडं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे काहीतरी चेंजेस होतील आणि जे जुने वगैरे कपडे होते जे आता अजिबात यूज होत नाही ना तर त्यांनाही मी जे आहे टाकून देणार आहे जेणेकरून थोडी जागा तयार होईल आणि अशा पद्धतीने बारीक जे आहे कपड्यांची घडी घालते आणि म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त जे आहे माझे कपडे जे आहेत ते मावतील असे 2 मोठे मोठे ड्रावर आहेत त्यामुळे काय होतं ना की कपडे भरपूर जास्त मावतात माझे आणि सॉक्स वगैरे होतं असतात नंतर काय होतं नेहमी की एक सॉक्स असतो तो दुसरा सापडतच नाही तर त्यासाठी काय करा ना अशा पद्धतीने सॉक्स एकमेकांमध्ये रोल करून ना असं जो आहे ते सॉक्स स्टोअर करा जेणेकरून तुमचे सॉक्स कधी हरणार नाही आणि सगळे व्यवस्थित सापडतील। तर हे पियाचं कपाट होतं आणि तिचं जे आहे मी तिचं ड्रावर अशा पद्धतीने जे आहे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि माझंही सेम तसंच आणि खूप मेहनतीनंतर जे आहे व्यवस्थित छान कपाट जे आहे माझं रचून झालेलं आहे। तर आजच्या दिवसाचं सगळ्यात मोठं काम जे होतं माझं हे कपाट रचण्याचं ते माझं फायनली पूर्ण झालेलं आहे।